नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी भिडू या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नेमकी काय आहे, कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेसाठी नेमकी पात्रता, अपात्रता आणि अटी व शर्ती कोणत्या हे सर्व आपण आपल्या शासन निर्णयामधून बघणार आहे। याच प्रकारे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर चला आपण आता शासन निर्णय हा कोणता आला तो बघूया। तुम्ही येथे बघू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय हा आलेला आहे दिनांक 28 जून 2024। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे किंवा कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेचा उद्देश कोणता ते सुद्धा जाणून घ्या। राज्यातील महिलांना व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, त्यानंतर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, त्यानंतर सर्वात लास्ट पॉइंट महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हे या योजनेचे उद्देश आहे। त्यानंतर येथे योजनेचे स्वरूप काय असणार आहे ते सुद्धा देण्यात आलेले आहे। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला आपण डीबीटी म्हणू शकतो, सक्षम बँक खात्यात दरमहा ₹1500 एवढी रक्कम देण्यात येणार आहे। तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे ₹1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। त्यानंतर या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे ते सुद्धा यामध्ये दिलेले आहे। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेला लाभ घेऊ शकतात। किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते सुद्धा या योजनेला अर्ज करू शकतात। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। त्यानंतर 5वा पॉइंट, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। या अटी व शर्तीत तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नक्की या योजनेचा लाभ मिळणार आहे। यामध्ये या योजनेची अपात्रता काय असणार आहे ते सुद्धा या GR मध्ये आलेलं आहे। ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ते या योजनेसाठी अपात्र आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे जे इन्कम टॅक्स पे करतात ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत ते या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत। परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत, हा एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे। त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड किंवा उपक्रमाचे अध्यक्ष, संचालक सदस्य आहेत ते सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही आहे। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने फक्त ट्रॅक्टर वगळून किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। तुम्ही इथे बघू शकता योजनेच्या लाभासाठी सर्वात पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज आपल्याला करावा लागणार आहे। त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे। महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला हा सुद्धा असणे गरजेचे आहे। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे, त्याच्यापेक्षा जास्त नसावे। बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत हे सुद्धा या योजनेला अर्ज करताना आपल्याला लागणार आहे। त्यानंतर एक पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड
आणि सर्वात लास्ट पॉईंट, सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र आणि त्याच्यावर तुमची साईन, हे सर्व कागदपत्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे. तुम्ही इथे बघू शकता आपण फॉर्म भरल्यानंतर लाभार्थ्याची निवड ही कशी होणार आहे ते सुद्धा या GR मध्ये दिलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे ते सादर करणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांची अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड ते अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका हे त्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करणार आहे. त्यानंतर संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे त्या अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणार आहे. त्यानंतर सर्वात अंतिम मंजुरी देण्याकरता सक्षम अधिकारी जे की संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती असणार, ते आपण केलेल्या अर्जाला ही अंतिम मंजुरी देणार आहे. तर तुम्ही बघितलंच आहे की या प्रकारे सर्व शासन निर्णय आपण समजून घेतला. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्नही विचारू शकता. त्याचप्रकारे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.